सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज आषाढी एकादशी आहे. तर इतक्या छान मुहूर्तावरती काहीतरी नवीन सुरू करावं अशी इच्छा होती. तर त्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दलची एक छोटीशी लेखमाला जी लिहिलेली आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी, ती सुरू करते. आठवड्याभरात संपेल. तुम्हाला सगळ्यांना संत ज्ञानेश्वरांच्याबद्दल जास्ती माहिती करून घ्यायला आवडेल असं वाटतंय, म्हणून सुरू करते. मीनाक्षीताई म्हणतात, सगळ्या जगाची माऊली असलेल्या ज्ञानेश्वरांबद्दल काही भागात त्यांना बंदिस्त करणं म्हणजे सूर्याला काजवा दाखवण्यासारखं होईल. तरीसुद्धा अल्पबुद्धीनुसार थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. नेहमीप्रमाणे गोड मानून आपला आशीर्वाद आणि प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. आपला महाराष्ट्र प्रांत म्हणजे दऱ्याखोऱ्यांनी भरलेला, रानावनांनी झाकाळलेला, गिरीशिखरांनी साजून दिसणारा आणि या गिरीशिखरावर जिथं तिथं योगीराज ठाण मांडून बसलेले शंकराचे आदिपीठ म्हणजेच ज्योतिर्लिंग. भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. पैकी 5 आपल्या महाराष्ट्रातच आहेत. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, नागनाथ, वैजनाथ आणि कृष्णेश्वर. या आदिपीठांव्यतिरिक्त शिवमंदिरं तर अगणित आहेत. नावं तरी कुठवर सांगायची. महाराष्ट्रातील गिरीशिखरांवर शंकरराजा, आदिशक्ती पार्वतीसह निरनिराळ्या नावाने मुक्कामाला आलेत. असा हा महादेव जगदंबेचा, प्रकृती पुरुषाचा, शिव आणि शक्तीचा देश. अशा या जटाभारातून गौतमानं गंगा आणली. गोदावरी नावानं त्र्यंबकेश्वरी उतरून दक्षिणेकडे निघाली. तिच्या काठी पैठण क्षेत्र, जुनं नाव प्रतिष्ठान. प्रतिष्ठान हे मोठ्या मोठ्या विद्वानांचं माहेर. उत्तरेत जो मान काशीला, तोच मान दक्षिणेतील पैठणला. पैठण हे न्यायाचं, धर्माचं व्यासपीठ. केवढी ही गहन समस्या असली तरी पैठण नगरीत उत्तर मिळाल्याशिवाय राहायचं नाही. पैठणपासून 8 मैलांवर गोदातरी आपेगाव नावाचं एक छोटंसं गाव. त्या गावी एका भागवत भक्त घराण्यात शके 1125च्या सुमारास गोविंदपंत आणि पत्नी नीराबाई राहत होते. शेजारीच पैठण असल्यामुळे त्या घराण्यावर विद्वत्तेचेही संस्कार झालेले. गोविंदपंत चांगला व्युत्पन्न माणूस. ते नुसते शब्दपंडितच नव्हते, तर आल्या गेल्याचा चांगला सत्कार सुद्धा व्हायचा. त्यामुळे त्यांचं घर सतत भरलेलं असायचं. परंतु घर भरलेलं असूनही रित वाटायचं, कारण त्या दाम्पत्यांना मुलं बाळं नसल्यामुळे दोघेही दुःखी असत. देव सगळं चांगलं करेल असा विश्वास गोविंदपंत आपल्या पत्नीला विश्वास देऊन तिचं सांत्वन करायचे. योगायोगाने मत्स्येंद्रनाथांचे शिष्य गोरखनाथ, त्यांचे शिष्य गहिनीनाथ हे शंकराचे उपासक आणि फार मोठ्या योग्यतेचे योगमार्गाचे आचार्य. फिरत फिरत गहिनीनाथ आपेगावी आले. गोविंदपंत आणि पत्नी मीराबाई यांनी त्यांचं मनोभावे आदर सत्कार केला. त्या जोडप्याचा सेवाभाव पाहून गहिनीनाथ प्रसन्न झाले. त्यांनी दाम्पत्यांना योग संप्रदायाची दीक्षा दिली. दोघांनाही अपरंपार आनंद झाला. आधीच नेटका प्रपंच, त्यात गहिनीनाथांसारख्या योग्याचा उपदेश लाभल्यामुळे दोघांच्याही जीवनाचं सार्थक होऊन कृतकृत्य झाल्याचं समाधान वाटलं. काही दिवसातच प्रचिती आली. 45 वर्षाच्या नीराबाईला दिवस गेले. यथावकाश प्रसूत होऊन त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. घरी पहिला पाळणा हल्ला. पुत्राचं नाव विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाचं नाव विठ्ठल ठेवलं. म्हातारपणीचं कौतुक. नीराबाई विठ्ठलाला जिव्हाळपाड जपत असे. शेजारच्या पैठणला काशीवरून आणि देशाच्या सगळ्या भागातून मोठे मोठे पंडित शास्त्री यायचे. त्यांची प्रवचनं कीर्तनं व्हायची.
कुणी वेदांतावर, कुणी सांख्यशास्त्र उलगडून, कुणी न्यायशास्त्राच्या उतरंडी रचून, तर कुणी जैनांचं व बौद्धांचं खंडन करायचे. असे दिवस जात होते. एखादा पंडित वेगवेगळ्या राज्यातील शास्त्रांना जिंकीत, मशाल पेटवून पालखीत मिरवीत, शहाणं वाजवीत, दिग्विजय करीत येऊन पैठणच्या चौकात मशाल रोवून वादविवादासाठी पैठणच्या विद्वानांना आवाहन करायचं आणि जो जिंकेल त्याला शिष्य करण्याचं आश्वासन द्यायचं. मग 15-15 दिवस वादविवादाचे मोठे मोठे फड पडायचे. पंचक्रोशीतील खूप लोकांची गर्दी होऊन पैठण नुसतं गजबजून जायचं. भागवत, रामायण, महाभारत या सगळ्यांची शास्त्रचर्चा ऐकण्यासाठी छोट्या विठ्ठलाला सोबत घेऊन गोविंदपंत वारंवार पैठणला जात असत. विठ्ठलाने बालपणापासूनच हे सर्व ऐकलं, पाहिलं. कुलकर्ण्यांचं काम म्हणजे गावाचं दप्तर चोख ठेवणं. विठ्ठलाची मुंज झाल्यावर कुलकर्णींच्या व्यवहार तर ते शिकलेच, पण सोबत अमरकोश, कौमुदी, रुद्र, त्रिसुपर्ण, पुरुष सूक्त आणि गीतेची संथा दिली. संथा घेत असताना विठ्ठलाने वडिलांना विचारावं, विविक्त सेवी म्हणजे काय? पंत उत्तरले की ज्यांना एकांतात राहायला आवडतं त्यास विविक्त सेवी म्हणतात. विठ्ठल विचार करी, कसं शक्य आहे हे? घरी तर पाहुण्यांची, येणाऱ्या जाणाऱ्यांची सतत वर्दळ. मग विठ्ठलाने गोदातीरी शंकराच्या मंदिरात एकटंच जाऊन बसावं. खूप विचार करावा, पण मार्ग सुचत नव्हता. एकदा काही तडी तापसी शंकराच्या देवळात उतरले. विठ्ठलानं त्यांना विचारलं, तुम्हाला घर नसल्यासारखे असे का हिंडता? देवाचं स्मरण करायला एकांत मिळावा म्हणून, देवाचं आवडतं व्हावं म्हणून, असं सांगितलं. सापडली वाट. विठ्ठलाने ठरवलं, आपणही तीर्थयात्रा करत संत समागम करून देवाचे आवडते व्हावे. मनातल्या इच्छांना तिलांजली द्यायची. ठरवल्याप्रमाणे घरी येऊन 15 वर्षाच्या विठ्ठलानं गोविंदपंतांचे म्हणजे वडिलांचे पाय धरून तीर्थाटनासाठी अनुमती मागितली. त्याबरोबर आईवडिलांना धक्काच बसला. पण पंत गहिनीनाथांचे शिष्य होते. त्यांनी विठ्ठलाला जवळ घेऊन आशीर्वाद देत ते म्हणाले, आम्ही दोघं म्हातारे तुझी वाट पाहत असू, हे लक्षात असू दे बरं. मीराबाई रडताना पाहून पत्नीला म्हणाले, विठ्ठलाचे हे लक्षण लहानपणापासूनच दिसत होतं. गहिनीनाथांवर विश्वास ठेवून उद्या विठ्ठलाला हसतमुखाने पाठवण्याची तयारी करा. दुसऱ्या दिवशी शुभमुहूर्तावर विठ्ठल बाहेर पडला. प्रथम द्वारका, तिथून पिंडारक तीर्थ, गिरनार अशी तीर्थ करीत सप्तशृंगीला पोहोचला. आदिमायाच्या चरणी डोकं ठेवून नंतर त्र्यंबकेश्वर, एका ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडलं. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन भीमा चंद्रभागेच्या काठाकाठाने तुळापुरी इंद्रायणी त्याला भेटली. तिच्या काठी असलेल्या अलकापुरीत आला. अलकापुरीची भूमी मोठी देखणी. पश्चिमेकडून इंद्रायणी चंद्राकार वाहते आहे. तिच्या पावन तीरावर सिद्धेश्वर ध्यानस्थ बसलाय. वरच्या बाजूच्या सुरेख वनाला सिद्धबेट म्हणतात. तिथं कितीही त्रस्त मनानं गेलेल्या माणसाचं मन शांत झाल्याशिवाय राहत नाही. असा महिमा त्या भूमीचा. विठ्ठलपंतांना भटकंतीची हौस असलेलं मन तिथे रमलं. पहाटे उठून इंद्रायणीत स्नान संध्या करून सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन इंद्रायणीच्या कुशीत आत्मचिंतन करीत बसावं. दुपारी गावातून माधुकरी आणल्यावर त्याचे 2 वाटे करून एक वाटा इंद्रायणीतील माशांना खाऊ घालावा आणि एक आपण खावा. परत चिंतनात मग्न व्हावं. संध्याकाळी सिद्धेश्वरासमोर निरनिराळी स्तोत्र गावीत. अशी विठ्ठलपंतांची दिनचर्या सुरू असायची. मंडळी, आज आपण इथे थांबूया. याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नेहमीप्रमाणेच
मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार मानते की त्यांनी संत ज्ञानेश्वर ही त्यांची लेखमाला त्याचं अभिवाचन करायची मला परवानगी दिली. खूप खूप आभार मीनाक्षीताई. उद्या परत पुढच्या भागासह आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत बाय बाय.